अस्सलाम वालेकुम कैंडिडेट्स, मां सनम नवाज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ई साइंस स्कूल चैनल। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त JEST जी तयारी लाइ असां बायोलॉजी जो सिलसिलो हलाए रहिया आहियूं ऐं अॼु पाण स्टार्ट कंदासीं चैप्टर नंबर 5 जेको आहे सेल साइकिल। अचो त स्टार्ट करियूं चैप्टर नंबर 5 सेल साइकिल। सेल साइकिल जा जेके अहम सवाल आहिनि उहे पाण अॼु जे लेक्चर में कवर कंदासीं। उन जो क्वेश्चन नंबर 1 आहे द सीरीज़ ऑफ इवेंट्स फ्रॉम द टाइम अ सेल इज़ प्रोड्यूस अंटिल इट कंप्लीट्स माइटोसिस एंड प्रोड्यूस न्यू सेल। यानी जेतिरा बि स्टेप्स आहिनि हिकिड़े सेल खे पैदा थियण में उन तमामु स्टेप्स खे मिलाए करे छा चइबो आहे सेल साइकिल। यानी तमामु हिकिड़ो जेको सेल प्रोड्यूस थींदो आहे उन में जेतिरा बि स्टेप्स मौजूदु आहिनि उहे सभु मिली करे छा चइबो आहे उनखे सेल साइकिल। ऑप्शन ए। क्वेश्चन नंबर 2 आहे ड्यूरिंग इंटरफेस। ॾिसो इंटर यानी इन बिटवीन। यादि रहे ॿ तरह जी डिवीजन हूंदियूं आहिनि, हिकिड़ी हूंदी आहे माइटोसिस ऐं ॿी हूंदी आहे मियोसिस। इंटरफेस यानी इन ॿिन्ही जे विच में जेकी डिवीजन आहे उनखे चइबो आहे इंटरफेस। उन दौरान कहिड़ा इवेंट्स थींदा आहिनि उहे इहे ॿई इवेंट्स थींदा आहिनि। यानी सेल जेको आहे मेटाबॉलिक एक्टिविटी उनजी थींदी आहे ऐं डुप्लीकेशन ऑफ क्रोमोसोम्स बि थींदी आहे। इहे ॿई कम थींदा आहिनि। ऑप्शन डी सही आहे, बोथ ए एंड बी। क्वेश्चन नंबर 3 आहे द मेजर फेसिस ऑफ सेल साइकिल आर। जेके मेजर फेसिस आहिनि सेल साइकिल जी उहे घणे नंबर में आहिनि, उहे आहिनि 2 नंबर डी ऑप्शन जेको आहे उहो सही आहे। क्वेश्चन नंबर 4 आहे द इंटरफेस इज़ डिवाइडेड इंटू हाउ मेनी फेसिस। इंटरफेस जेको आहे उहो घणनि फेसिस में डिवाइड थियल आहे, उहो आहे ऑप्शन बी 3। क्वेश्चन नंबर 5 आहे विच ऑफ द फॉलोइंग इज़ द लॉन्गेस्ट फेस इन सेल साइकिल। हेठिन मां कहिड़ी जेको आहे फेस उहो सभिनी खां वॾी में वॾी फेस आहे, उहो आहे ऑप्शन बी इंटरफेस। क्वेश्चन नंबर 6 आहे ड्यूरिंग G1 फेस। G1 फेस जेको आहे उन में कहिड़ी शयूं इन्वॉल्व आहिनि, कहिड़ा इवेंट्स इन्वॉल्व आहिनि, उनमें इहे सभु कम थींदा आहिनि। सेल इंक्रीजेज इट्स सप्लाई ऑफ प्रोटीन, increase its number of organelles, synthesis of enzymes and duplication of chromosomes। ये टई कम जेको आहे उहो G1 फेस में थींदा आहिनि। यानी सेल पंहिंजे पाण खे एक्टिव करे पियो इन ऑर्डर टू डिवाइड। इन करे ऑप्शन डी सही आहे, ऑल ऑफ दीज। क्वेश्चन नंबर 7 आहे इन विच स्टेज ऑफ सेल साइकिल द सेल इज प्रिपेयरिंग एंजाइम्स फॉर क्रोमोसोम्स डुप्लीकेशन। हेठिन मां कहिड़ी फेस में जेको आहे सेल एंजाइम ठाहींदो आहे क्रोमोसोम जी डुप्लीकेशन लाइ। ऐं एंजाइम्स उहे हूंदा आहिनि जेके प्रोटीन्स हूंदा आहिनि हिकिड़े क़िस्म जा जेके स्पीड अप कंदा आहिनि रिएक्शन खे। उहे कहिड़ी फेस में ठहंदा आहिनि, ऑप्शन बी सही आहे, G1 फेस। क्वेश्चन नंबर 8 आहे इन विच फेस द सेल डुप्लीकेट्स इट्स क्रोमोसोम्स। हेठिन मां कहिड़ी फेस में जेको आहे सेल डुप्लीकेट कंदो आहे क्रोमोसोम्स खां, उहो आहे ऑप्शन बी एस फेस। क्वेश्चन नंबर 9 आहे एट विच स्टेज ऑफ सेल साइकिल सेल स्टॉप डिवाइडिंग। हेठिन मां कहिड़ी फेस आहे जंहिंमें सेल जेको आहे पंहिंजी डिवीजन खे स्टॉप करे छॾींदो आहे, ऑप्शन ए G0 फेस। Question number 10 आहे the cells that do not enter G0 phase and continue to divide throughout an organism's life। यानी उहे सेल जेके G0 फेस में एंटर न थींदा आहिनि ऐं स्टॉप न कंदा आहिनि पंहिंजी डिवीजन होल लाइफ में, उहे कहिड़ा सेल्स आहिनि, उहो आहे ऑप्शन बी एपिथेलियल सेल्स। क्वेश्चन नंबर 11 आहे हू डिस्कवर्ड माइटोसिस। माइटोसिस जेको आहे उहो कहिड़े साइंटिस्ट डिस्कवर कई, उहो आहे वॉल्थर फ्लेमिंग। क्वेश्चन नंबर 12 आहे प्रोकैरियोटिक सेल्स अंडरगो अ प्रोसेस सिमिलर टू माइटोसिस कार्ड। यानी प्रोकैरियोटिक में जेको सेल डिवीजन हूंदी आहे उहो माइटोसिस जे सां मिलती जुलती हूंदी आहे, पर माइटोसिस न हूंदी आहे। उहो कहिड़ो अमल हूंदो आहे हुन में, उहो आहे ऑप्शन ए बाइनरी फिशन। द क्वेश्चन नंबर 13 आहे द डिवीजन ऑफ साइटोप्लाज़म। साइटोप्लाज़म जॾहिं डिवाइड थींदो आहे त उन अमल खे छा चइबो आहे, ऑप्शन बी साइटोकाइनेसिस। क्वेश्चन नंबर 14 आहे द डिवीजन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड। न्यूक्लियस जॾहिं डिवाइड थींदो आहे त छा चइबो आहे, कैरियोकाइनेसिस, ऑप्शन ए। क्वेश्चन नंबर 15 आहे द ड्यूरिंग माइटोसिस वन सेल डिवाइड इंटू डॉटर सेल्स। माइटोसिस जे दौरान जेको आहे हिकु सेल जॾहिं डिवाइड थींदो आहे, सेल डिवीजन आहे, इन दौरान जॾहिं सेल डिवाइड थींदो आहे त केतिरनि में तक़सीम थींदो आहे, उहो आहे ऑप्शन ए 2। क्वेश्चन नंबर 16 आहे विच ऑफ द फॉलोइंग इज़ द लॉन्गेस्ट फेज ऑफ कैरियोकाइनेसिस। कैरियोकाइनेसिस थोरो रिकॉल करियूं था त डिवीजन ऑफ न्यूक्लियस आहे, उन दौरान जेकी वॾे में वॾी फेस आहे या लॉन्गेस्ट फेस आहे उहो कहिड़ी आहे, उहो आहे ऑप्शन ए प्रोफेज। क्वेश्चन नंबर 17 आहे द क्रोमोसोम्स अरेंज देम सेल अलोंग द इक्वेटर ऑफ द सेल इन फेज। जेको क्रोमोसोम्स आहिनि इन दौरान छा थींदो आहे, जॾहिं सेल डिवाइड थींदा आहिनि त क्रोमोसोम्स जेको आहे पंहिंजी पोज़ीशन चेंज कंदा आहिनि। कॾहिं उहे इक्वेटर ते अची वेंदा आहिनि, कॾहिं हू जेको आहे हिक ॿिए खे पंहिंजी पोज़ीशन ते खणी वेंदा आहिनि। बहरहाल उन्हनि जी जेकी रीअरेंजमेंट आहे इन दौरान सेल डिवीजन थींदी आहे ऐं इक्वेटर ते हू कहिड़ी फेस में ईंदा आहिनि, उहो आहे ऑप्शन बी मेटाफेज। क्वेश्चन नंबर 18 आहे इन एनिमल सेल साइटोकाइनेसिस अकर बाय अ प्रोसेस नोन एज।
एनिमल में जेको साइटोकाइनेसिस थींदी आहे उहो कहिड़े अमल जे ज़रिए थींदी आहे उनखे छा चइबो आहे? उहो आहे ऑप्शन बी क्लीवेज। क्वेश्चन नंबर 19 आहे न्यू रेड ब्लड सेल्स आर फॉर्म्ड बाय नवां जॾहिं आरबीसीस ठहंदा आहिनि रेड ब्लड सेल्स उहो कहिड़े अमल जे ज़रिए थींदा आहिनि? उहो आहे ऑप्शन ए माइटोसिस। क्वेश्चन नंबर 20 आहे एंड विच एनिमल शोज़ रीजनरेशन, जेको रीजनरेशन जो अमल आहे उहो कहिड़नि हेठनि मां जानवरनि में थींदो आहे? उहो आहे ऑप्शन सी स्टार्स। क्वेश्चन नंबर 21 आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन इन हाइड्रा इज टेक्स प्लेस बाय असेक्सुअल रिप्रोडक्शन जेको आहे हाइड्रा जेको जानवर आहे उन में कंहिंजे ज़रिए थींदी आहे, कहिड़ो अमल आहे? उहो आहे ऑप्शन बी बडिंग, यानी आउटग्रोथ थींदी आहे ऐं रिप्रोडक्शन थींदी आहे। क्वेश्चन नंबर 22 आहे ट्यूमर आर प्रोड्यूस एज अ रिज़ल्ट ऑफ एरर इन, ट्यूमर्स जेको आहिनि तॾहिं प्रोड्यूस थींदा आहिनि जॾहिं कहिड़ी शइ में जेको आहे फॉल्ट पैदा थींदो आहे, कहिड़ी डिवीजन में? उहो आहे ऑप्शन बी माइटोसिस। क्वेश्चन नंबर 23 आहे एरर्स इन द कंट्रोल ऑफ माइटोसिस में कॉज, जॾहिं एरर्स हूंदा आहिनि माइटोसिस खे कंट्रोल न थी सघंदी आहे त उन जे करे कहिड़ी जेको आहे डिसऑर्डर पैदा थींदो आहे? उहो आहे कैंसर्स, सेल्स जेको आहे कैंसरस थी वेंदा आहिनि। क्वेश्चन नंबर 24 आहे द फिनोमिना ऑफ स्प्रेडिंग कैंसर्स, कैंसर खे जेको जॾहिं उहो स्प्रेड थींदो आहे उन अमल खे छा चइबो आहे? ऑप्शन सी मेटास्टेसिस। क्वेश्चन नंबर 25 आहे द वर्ड मेयोसिस कम्स फ्रॉम, जेको मेयोसिस जो अल्फाज़ आहे उहो कहिड़ी ज़बान में वरितल आहे? उहो आहे ऑप्शन सी ग्रीक वर्ड। क्वेश्चन नंबर 26 आहे हू डिस्कवर्ड मेयोसिस, मेयोसिस जेको आहे कहिड़े साइंटिस्ट डिस्कवर कई? उहो आहे ऑप्शन बी ऑस्कर हर्टविग। क्वेश्चन नंबर 27 आहे मेयोसिस टेक्स प्लेस इन, मेयोसिस जो अमल आहे उहो कहिड़े सेल्स में थींदो आहे? उहो आहे ऑप्शन ए यूकैरियोटिक सेल्स। क्वेश्चन नंबर 28 आहे दोज सेल्स विच गिव राइज टू गैमेट्स आर कॉल्ड, उहे सेल्स जेके गैमेट्स ॾींदा आहिनि जंहिंजी डिवीजन में जेको आहे गैमेट्स जी प्रोडक्शन थींदी आहे उहो आहे ऑप्शन सी यानी जर्म सेल्स लाइन। क्वेश्चन नंबर 28 आहे दोज सेल्स विच गिव राइज टू गैमेट्स आर कॉल्ड, उहे सेल्स जेके गैमेट्स जी प्रोडक्शन कंदा आहिनि उहो आहिनि ऑप्शन सी जर्म्स लाइन सेल्स। क्वेश्चन नंबर 29 आहे इन मेयोसिस वन डिप्लॉइड सेल डिवाइड्स इनटू हाउ मेनी हैप्लॉइड सेल्स, मेयोसिस जे दौरान जेको आहे हिकु डिप्लॉइड सेल्स जंहिं वटि डबल नंबर ऑफ क्रोमोसोम्स मौजूदु आहिनि उहो हैप्लॉइड में सिंगल केतिरनि सेल में डिवाइड थिए थो? उहो आहे ऑप्शन बी 4। क्वेश्चन नंबर 30 आहे द लॉन्गेस्ट फेस इन मेयोसिस इज़, वॾे में वॾी जेकी फेस आहे मेयोसिस में उहो कहिड़ी आहे? प्रोफेस 1 ऑप्शन ए। क्वेश्चन नंबर 31 आहे इन विच फेस ऑफ मेयोसिस द पेयर्स ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम्स अलाइन अलोंग इक्वेटर प्लेन फॉर्मिंग द मेटाफेस प्लेट, कहिड़ी फेस आहे जंहिंमें जेको होमोलॉगस क्रोमोसोम्स आहिनि उहे इक्वेटर ते अची वेंदा आहिनि ऐं मेटाफेस प्लेट ठाहींदा आहिनि? उहो आहे ऑप्शन बी मेटाफेस 1। क्वेश्चन नंबर 32 आहे द प्रोसेस इन विच होमोलॉगस क्रोमोसोम्स लाइन अप विथ ईच अदर एंड फॉर्म अ पेयर्स, यानी उहो कहिड़ो अमल आहे जंहिंमें होमोलॉगस जेके क्रोमोसोम्स आहिनि उहे हिक ॿिए जे वेझो अची वेंदा आहिनि ऐं पेयर्स जी फॉर्म में थी वेंदा आहिनि, जोड़े जी फॉर्म में अची वेंदा आहिनि? उहो कहिड़ो अमल आहे? उहो आहे ऑप्शन डी साइनाप्सिस। क्वेश्चन नंबर 33 आहे हू डिस्कवर्ड क्रॉसिंग ओवर, क्रॉसिंग ओवर जो जेको अमल आहे उहो कहिड़े साइंटिस्ट डिस्कवर कयो? उहो आहे ऑप्शन डी टी.एच. मॉर्गन। क्वेश्चन नंबर 34 आहे द फेस इन विच क्रॉसिंग ओवर अकर्स, उहो कहिड़ो फेस आहे जंहिंमें क्रॉसिंग ओवर थींदी आहे? उहो आहे ऑप्शन डी प्रोफेस 1। क्वेश्चन नंबर 35 आहे द टू नॉन सिस्टर क्रोमेटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम्स जॉइन इट ईच अदर, जेके नॉन सिस्टर क्रोमेटिड्स हूंदा आहिनि उहो जॉइन थींदा आहिनि कहिड़ी फेस में? उन अमल खे छा चइबो आहे? उहो आहे ऑप्शन सी शास्मेटा। क्वेश्चन नंबर 36 आहे मेनी हैप्लॉइड फंजाई एंड प्रोटोज़ोन्स प्रोड्यूस हैप्लॉइड गैमेट्स थ्रू, तमामु घणी जेके आहिनि हैप्लॉइड फंजाई ऐं प्रोटोज़ोन्स आहिनि उहे हैप्लॉइड गैमेट्स प्रोड्यूस कंदा आहिनि, उहो अमल कहिड़ो हूंदो आहे? उहो आहे ऑप्शन ए माइटोसिस। क्वेश्चन नंबर 37 आहे गैमेटोफाइड जनरेशन प्रोड्यूस हैप्लॉइड गैमेट्स थ्रू, जेको गैमेटोफाइड जनरेशन आहे उहो हैप्लॉइड गैमेट्स प्रोड्यूस कंदा आहिनि कहिड़े अमल जे ज़रिए? ऑप्शन सही आहे ए माइटोसिस। क्वेश्चन नंबर 38 आहे द एबनॉर्मल नंबर ऑफ क्रोमोसोम्स इन ह्यूमन, ह्यूमन में जेके एबनॉर्मल नंबर ऑफ क्रोमोसोम्स जेके आहिनि उहे केतिरा हूंदा आहिनि? उहो आहे ऑप्शन बी 47 और 45। यादि रहे जेके नॉर्मल नंबर ऑफ क्रोमोसोम्स आहिनि उहे केतिरा आहिनि? उहो आहे 46 ऐं एबनॉर्मल केतिरा हूंदा आहिनि? 47 और 45। क्वेश्चन नंबर 39 आहे द प्रोग्राम्ड सेल डेथ, जेके प्रोग्राम सेल डेथ आहे जेको थींदी आहे सेल्स जेको आहे वक़्त सां गॾु गॾु डेथ थी वेंदी आहे उन अमल खे छा चइबो आहे? एपोप्टोसिस। क्वेश्चन नंबर 40 आहे द एक्सीडेंटल सेल डेथ, हिकिड़ी हूंदी आहे प्रोग्राम सेल डेथ ऐं ॿी हूंदी आहे एक्सीडेंटल, यानी कंहिं इंसिडेंसिस करे कंहिं हादसे करे सेल जी डेथ थी वेंदी आहे उन अमल खे छा चइबो आहे? ऑप्शन डी नेक्रोसिस। कैंडिडेट इहो उहे अहम सवाल हुआ तमामु घणा जेके सेल डिवीज़न में आहिनि जेके ऑलमोस्ट
रिपीट थींदा आहिनि मुख़्तलिफ़ एंट्री टेस्ट में। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में पाण कंदासीं चैप्टर नंबर 6। थैंक्स फॉर वॉचिंग।